आज काय ती तुमच्या इथली कारवाई झाली? हो, फॉरेस्ट विभागाने कारवाई केलेली आहे. हां. ते म्हणजे त्यात जवळपास 2-2.5 महिन्यापासून त्याचा पाठपुरावा ग्रामपंचायत लेव्हलला पण केला जात होता ग्रामस्थांच्या मागणीनुसार. हां, हां, आणि फॉरेस्ट वन विभागाकडे आम्ही त्याचे पत्रव्यवहार केलेला होता, कलेक्टर साहेबांकडे आणि पोलीस विभागालाही केलेला होता. हां, हां, ग्रामपंचायतीने पण आणि ग्रामस्थांचं निवेदन पण दिलेलं होतं. हां, हां. पण त्यांनी त्यांच्या शासकीय लेव्हलवरती काही टप्प्याटप्प्याने सगळी नियमानुसार हं, हं, आणि कायद्याच्या कचाट्यामध्ये किंवा कायद्याच्या चौकटीमध्ये राहून हं, हं. कायद्याचा कचाटा अतिक्रमित केलेल्या लोकांना दाखवण्यासाठी ही वन विभागाची कारवाई होती. हां, हां. म्हणजे त्या कारवाईला वेळ गेला, पण त्यांनी अतिशय योग्य दिशेनं आणि योग्य ह्याच्यातून ती कारवाई केली की त्या लोकांवर पण अन्याय नाही झाला. हां, हां. ठीक आहे, ते म्हणजे वर्षानुवर्ष कधी आम्हाला कळत नाही, त्या पिढ्यानपिढ्यापासून ती जवळपास 250 एकराचं जंगल आळजापूर ग्रामपंचायतीच्या शिवाराच्या हद्दीमध्ये आहे. हां, हां. तर तिथं ग्रामस्थांनी जर थोडं एक झाड तोडलं किंवा 1 फूट जरी किंवा 1 इंच जरी जमिनीत अतिक्रमण केलं तरी वन विभाग कारवाई करायचं. हां, हां. पण इथं जर का बाहेरून हं, काही विशिष्ट समाजाच्या लोकांनी हं, त्या जंगलामध्ये येऊन हं, हं, अक्षरशः जवळपास 2-3-4 एकर हं. जंगल तोड केली हां, आणि हे मग ग्रामस्थ त्याला थोडंसं घाबरायला लागले. हां, हां, आणि ग्रामस्थांनी स्वतःच्या संरक्षणासाठी आणि हं, त्या नदीच्या कडेला हं, असणारे सगळे हं, पंप असतात हं. किंवा कृषीपंप. हं, कृषी पंप असतात किंवा त्या बाजूच्या हं. त्या वन विभागाच्या लागून लगतचे जे शेतकरी आहे, हां, ते हं, सगळ्यांना थोडंसं चिंता वाटायला लागली होती की बुवा जर का असंच हं, अतिक्रमण झालं तर भविष्यामध्ये हं, गावाच्या सुरक्षेचा किंवा त्या आजूबाजूच्या परिसरातल्या शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा विषय येऊ शकतो. हं, 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 त्यांनी काही कोणाला हं, त्रास दिला नाही आणि गावालाही त्रास झाला नाही. पण भविष्यात काय होऊ नये हे एक हं, खबरदारीची काळजी म्हणून हं, हं, ग्रामस्थांनी एक निवेदन दिलं. हं, हं, त्या निवेदनाच्या आधारे आम्ही मागणी केली आणि आज वन विभागाने हं, तंत्रशुद्ध पद्धतीने सर्व पत्रव्यवहार व्यवस्थित करून हं, हं, तालुका प्रशासन, जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाला हं, सोबत घेऊन प्रॉपर त्याचा पाठपुरावा करून शासकीय नियमानुसार हं, त्यांनी हं, ते आज अतिक्रमण त्यांच्या जागेमध्ये स्वतःच्या मालकी जागेत अतिक्रमण केलेलं त्यांनी हं, त्या सर्व लोकांना हं. हटवलेलं आहे आणि हां, ते सोबत घेऊन गेले. आता त्यांचं पुनर्वसन करणार हां, का त्यांना कुठे दुसरीकडे कुठं हे करणार हे आपल्याला ग्रामपंचायत लेवलला तरी हं, माहिती नाही. हं, हं, पण गावाच्या शिवारामध्ये हं, झालेलं जे वन विभागातलं अतिक्रमण काढण्याची फक्त आजची मोहीम होती आणि त्याला हं, सर्व ग्रामस्थांनी सहकार्य केलं, हं, वन विभागाने सहकार्य केलं. हं. त्यामुळे ते शक्य झालं आणि योग्य केलं. ह्या कोणावर अन्याय पण होऊ दिला नाही. ह्या ह्या कारवाईचं सरपंच म्हणून तुम्ही स्वागत करतायत का काय? म्हणजे तुमची मागणी जी होती नाही, त्याच्याप्रमाणे? गाव हे पहा, सरपंच म्हणजे गावचा लोक प्रथम नागरिक म्हणून गावाचंच पहिलं मी हं, हे बघेल, हित बघेल हं, आणि हं, ग्रामस्थांच्या मागणीनुसार हं, ग्रामपंचायतीने किंवा मी सरपंच म्हणून ह्याच्यामध्ये जे काही तुम्हाला हं, टिप्पणी देतोय किंवा माझं वक्तव्य देतोय, हं, हे हं, गावासाठीच हं, वक्तव्य आहे. हं, केलेली कारवाई ही हं, वन विभागाच्या स्वतःच्या स्वमालकीच्या जागेमध्ये केलेलं अतिक्रमण काढलेलं आहे. हं, हं, त्यामुळे ती कारवाई असं काही चुकीची नाही, हं, 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 असं मला तरी वाटतं. ग्रामस्थांच्या मागणीनुसार हं, हं. ती कारवाई करणं योग्य होतं. हां, म्हणजे 2-3 महिन्यापासून जे तुमचा संघर्ष सुरू होता तिथे. अचानक आलेली ती लोकं होती. त्याच्यानंतर तुम्ही जे हे केलं, ते सर्व तालुक्यात माहिती होतं. म्हणजे अचानक आलेली लोकं होती ती आणि बरोबर, त्याच्यानंतर लोकांमध्ये बी भीती तयार झालेली होती तिथं. बरोबर. हं, हं, म्हणजे त्या फॉरेस्ट विभागाच्या बाजूला जे हं, काही कृषी पंप नदीमध्ये लावलेले आहेत किंवा हं, विहिरींवर लावलेत, त्या शेतकऱ्यांना रात्री अपरात्री जाण्या-येण्यापासून थोडंसं ते हं, हं, घाबरत होते. हं, 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 पुन्हा हं, शेताच्या बांधा म्हणजे फॉरेस्टच्या बांधाने जेवढी शेती आहे, हं, हं, त्या शेतकऱ्यांना बी रात्री अपरात्री शेतातली कामं करायला जाण्यालाही घाबरायला लागली होती, हं, म्हणजे तसा त्यांनी काही त्रास दिला नव्हता. हं, हं. पण पण भीती शेवटी तयार झाली होती. हं, पण एक भीती तयार झाली होती, की मागचा इतिहास प्रत्येक गावोगावचा जे काही कानावर येत होता. हां, हं, हं, त्याच्यावरून फक्त लोकांना भीती वाटत होती म्हणून लोकांनी मागणी केली. त्या मागणीचा फक्त आपण पाठपुरावा केला हं. आणि ते वन विभागाने त्यांची स्वतःची स्वमालकाची जमीन हं. अतिक्रमित केली होती ती रिकामी करून घेतली. ओके, ओके, ओके. धन्यवाद. ओके, थँक यू.